विद्यार्थी मित्रांनो, मी रोहित धायगुडे स्वागत करतो तुमचं माझ्या आर टीचिंग या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 8चा जनरल सायन्सचा चॅप्टर नंबर 3 आहे तो फोर्स अँड प्रेशर हा धडा पाहणार आहोत। तर फोर्स म्हणजे काय हे पहिल्यांदा आपण जाणून घेऊ। तर फोर्स म्हणजे बल आणि प्रेशर म्हणजे दाब। आता आपण पुढे वळूया, वेळ न घालवता पुढे वळूया। तर काय सांगण्यात आलेला आहे, पहिला घटक आहे कॅन यू रिकॉल। तर कॅन यू रिकॉल जो घटक आहे तो महाराष्ट्र शासन शिक्षण परिषदेच्या मार्फत वगळण्यात आलेला आहे। तर आता आपण न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन हा पाहणार आहोत। तर काय सांगण्यात आलेला आहे पहा, अ स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑन विच नो फोर्स इज ॲक्टिंग रिमेन स्टेशनरी। म्हणजेच स्थिर वस्तूवर जर बल कार्यरत नसेल तर ती स्थिरच असते। अन ऑब्जेक्ट इन मोशन कंटिन्यूज टू मूव विथ द सेम स्पीड अँड सेम डायरेक्शन व्हेन नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट, दिस इज न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन। म्हणजेच गतिमान वस्तूवर बल कार्यरतच नसेल तर ती त्याच वेगाने व त्याच दिशेने सतत पुढे जात राहते। हा न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आहे। हा जो लॉ आहे मोशनचा तो तुम्ही नोट डाऊन करून घ्यावा। पुढील घटक आहे ऑब्झर्वर। हा घटक महाराष्ट्र शासन शिक्षण परिषदेच्या मार्फत वगळण्यात आलेला आहे। तर आता आपण पुढे वळूया। तर फोर्सचे जे दोन प्रकार पडतात, जे मुख्य दोन प्रकार पडतात ते आपण पाहून घेणार आहोत। तर त्यातील पहिला फोर्स आहे कॉन्टॅक्ट फोर्स आणि दुसरा फोर्स आहे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स। तर काय सांगण्यात आलेलं आहे पहा, इन फिगर 3.1 अ कार मूव्स इन अ फॉरवर्ड डायरेक्शन व्हेन अ मॅन अप्लाइज फोर्स फ्रॉम बिहाइंड। म्हणजेच आकृती 3.1 मध्ये मोटार ढकलणाऱ्या माणसाने मागून बल लावल्याने मोटार पुढील दिशेने ढकलली जाते। तर हे चित्र तुम्हाला मी दाखवतो। तर इथे आपल्याला देण्यात आलेलं आहे। तर एक माणूस मोटार पुढे मोटारला बल लावल्याने ती मोटार पुढे ढकलली जात आहे। अ रिलक्टंट डॉग इज being pulled by his master and a boy playing football is kicking the ball away। म्हणजेच जो इथे कुत्रा आहे तो त्रसून बसलेला आहे आणि त्याला एक मुलगा ओढत आहे आणि एक मुलगा हा चेंडूला टोलावत आहे। व्हॉट डू यू ऑब्झर्व फ्रॉम दिस। म्हणजे यावरून काय आढळतं, अ फोर्स ॲक्ट्स ऑन टू बॉडीज थ्रू ॲज इंटरसेक्शन बिटवीन देम। म्हणजे दोन वस्तूंमधील आंतरक्रियेतून त्या वस्तूंवर बल प्रयुक्त होते। तर आता आपण पुढे वळूया। तर आता आपण नॉन कॉन्टॅक्ट फोर्सकडे वळलेलो आहोत। ॲज सीन इन फिगर 3.2 आयर्न नेल्स गेट अट्रॅक्टेड टू द पोल ऑफ अ मॅग्नेट ड्यू टू मॅग्नेटिक फोर्स। म्हणजेच इथे आपल्याला आकृती 3.2 मध्ये चुंबकाच्या ध्रुवाकडे लोखंडी टाचण चुंबकीय बलामुळे आकर्षित होतात व चिकटतात हे दाखवलेलं आहे। अ कोकोनट इज फॉलिंग फ्रॉम द कोकोनट ट्री। म्हणजेच तसेच नारळाच्या झाडावरून नारळ खाली पडत आहे। Objects are attracted to the earth due to the force of gravity. When a comb gets rubbed against hair, small pieces of paper kept on a table get attracted to the comb. म्हणजेच गुरुत्वीय बलामुळे वस्तू पृथ्वीकडे आकर्षित होतात। केसांमध्ये घासलेल्या कंगव्याकडे टेबलावरील कागदाचे कपटे आकर्षित होतात। कंगव्यावर स्थितिक विद्युत प्रभार असल्याने कपट्यांवरील विरुद्ध प्रवर्तित भार असल्याने कंगवा व कागदाचे कपटे यांचे स्थितिक विद्युत बल प्रयुक्त होते व कपटे कंगव्याला चिटकतात। द comb has an electrostatic charge and there is as induced opposite charge on the pieces of paper and the pieces stick to the comb। तर आपण इथे पाहू शकतो की इथे हे कागदाचे जे कपटे आहेत ते आपल्या या कंगव्याला चिटकलेले आहेत ड्यू टू द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आपण म्हणू शकतो। तर आपण पुढे वळूया। इन फिगर 3.1 अ फोर्स इज सीन टू ॲक्ट थ्रू अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ द ऑब्जेक्ट्स ऑर विया वन मोर ऑब्जेक्ट सच अ फोर्स इज कॉल्ड कॉन्टॅक्ट फोर्स। आता आपण कॉन्टॅक्ट फोर्सची व्याख्या पाहणार आहोत। अ फोर्स इज सीन टू ॲक्ट थ्रू अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट टू द ऑफ द ऑब्जेक्ट ऑर विया वन मोर ऑब्जेक्ट सच अ फोर्स इज कॉल्ड कॉन्टॅक्ट फोर्स। ही कॉन्टॅक्ट फोर्सची व्याख्या आहे। तर याचा अर्थ काय मराठी सांगतो मी तुम्हाला। वस्तूंच्या एकमेकांशी आलेल्या थेट संपर्कामुळे किंवा आणखी एका वस्तूंमार्फत आलेल्या संपर्कामुळे बल प्रयुक्त झालेले दिसते अशा बलास संपर्क बल असे म्हणतात। तर ही संपर्क बलाची व्याख्या आहे, कॉन्टॅक्ट फोर्सची व्याख्या आहे ती ही तुम्ही नोट डाऊन करून घ्यावी। इन फिगर 3.2 आता आपण नॉन कॉन्टॅक्ट फोर्सची व्याख्या पाहणार आहोत। अ फोर्स इज अप्लाइड बिटवीन टू ऑब्जेक्ट्स इवन इफ द टू ऑब्जेक्ट्स आर नॉट इन कॉन्टॅक्ट सच अ फोर्स इज कॉल्ड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स।
म्हणजेच ही नॉन कॉन्टॅक्ट फोर्सची व्याख्या आहे, ही तुम्ही नोट डाऊन करून घ्यावी. याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. तर दोन वस्तूंमध्ये संपर्क नसला तरी त्या दोन वस्तूंमध्ये बल प्रयुक्त होताना दिसते, अशा बलात असंपर्क बल असे म्हणतात. ही असंपर्क बल म्हणजेच नॉन कॉन्टॅक्ट फोर्सची व्याख्या आहे. तर आपण आता कॉन्टॅक्ट फोर्सचं एक महत्त्वाचं एक्झाम्पल पाहणार आहोत. तर मस्क्युलर फोर्स is an example of contact force and is applied to objects with the help of our muscles. म्हणजे स्नायू बल हे संपर्क बलाचं उदाहरण असून हे आपल्या स्नायूंच्या मदतीने वस्तूंवर प्रयुक्त केले जाते. इट इज अप्लाइड इन सिव्हिरल केसेस सच ॲज लिफ्टिंग, पुशिंग, पुलिंग. म्हणजेच उचलणे, ढकलणे, ओढणे अशा कित्येक क्रियांमधून ते प्रयुक्त होते. आता आपण पुढे बोलणार आहोत. ऑन द contrary, forces like magnetic force, gravitational force, electrostatic force act without a contact. म्हणजेच याउलट चुंबकीय बल, गुरुत्वीय बल, स्थितिक विद्युत बल यांसारखी बले कोणत्याही संपर्काशिवाय प्रयुक्त होतात. Therefore, these are the examples of non-contact force. म्हणून ती असंपर्क बलाची उदाहरणे आहेत. जर तुम्हाला परीक्षेमध्ये जर प्रश्न आला तर राईट द an example of contact force, तर तुम्ही मस्क्युलर फोर्स हे ध्यानात ठेवायचं. हे कंपल्शन ध्यानात ठेवायचं. हे सर्वात महत्त्वाचं उदाहरण आहे. आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचं एखादं एक्झाम्पल असं आलं तर मॅग्नेटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ही 3 उदाहरणे आहेत. ही तुम्ही लक्षात ठेवायची. ही नॉन कॉन्टॅक्ट फोर्सची उदाहरणे आहेत. तर आता आपण पुढे वळूया. When a ball is kept on a table and pushed a little, it moves ahead and gets slow and stops. A car running on a plain road travels some distance and stops after the engine is switched off. एखादा चेंडू टेबलावर ठेवून त्याला हलकासा धक्का मारला तर तो थोडा पुढे जाऊन संत होतो. सपाट रस्त्यावर पळणारी जी मोटार गाडी असते ती इंजिन बंद केलं तरी थोडं अंतर जाऊन थांबते. This is because of the force of friction between the ground surface and the object in motion. टेबलाचा व जमिनीचा पृष्ठभाग आणि त्यावर गतिमान असणारी वस्तू यांच्यातील घर्षण बलामुळे हे घडते. तर पुढे काय देण्यात आलेलं आहे पहा. इन दिस absence of frictional force the object would have remained in motion. Frictional remained in motion म्हणजेच टेबलाचा व जमिनीचा पृष्ठभाग आणि त्यावर गतिमान असणारी वस्तू यांच्यामधील घर्षण बलामुळे हे घडते. घर्षण बल नसते तर न्यूटनचा पहिल्या गतिविषयक नियमानुसार वस्तू गतिमान राहिली असती. फ्रिक्शन फोर्स इज व्हेरी युजफुल इन डेली लाईफ. घर्षण बल हे आपल्या रोजच्या जीवनात खूपच महत्त्वाचं आहे, अतिशय उपयुक्त आहे. While walking we push the ground behind. While walking we push the ground behind with our feet. In the absence of friction we will slip and will not be able to walk. All the objects in motion have a friction force acting on them, which is acting in the direction of opposite to the पुढं काय देण्यात आहे टू द डायरेक्शन ऑफ मोशन. म्हणजेच काय तर घर्षण बल रोजच्या जीवनात अतिशय उपयुक्त आहे. जमिनीवरून चालताना आपण पावलाने जमीन मागे ढकलत असतो. घर्षण असेल तर आपण घसरून पडू व चालू शकणार नाही. घर्षण बल हे सर्व गतिमान वस्तूंवर प्रयुक्त असते आणि ते गतीच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने प्रयुक्त होत असते. यू मस्ट हॅव सीन दॅट वन टेंड्स टू स्लीप ओव्हर बनाना peel on the street. Similarly, one can sleep due to mud, but these examples occur due to reduced friction. रस्त्यातील केळीच्या सालीवरून घसरायला होते हे तुम्ही पाहिले आहे. तसेच चिखलामुळे हे घसरायला होते. ही दोन्ही उदाहरणे घर्षण कमी झाल्याने आढळतात. तर आज आपण एवढाच घटक पाहणार आहोत. तर आता आपण थांबणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. तुम्ही जर
तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जुनेच असाल तर आपल्या चॅनलच्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून जे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पोहोचत जातील. तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद अँड थँक्यू.